राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ज्येष्ठ नेता शरद पवार के जन्मदिन के निमित्त शहर में एक पत्र परिषद का आयोजन किया गया। इस पत्र परिषद में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा क्या जानकारी दी गई है, देखिए इस खबर में। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के संस्थापक तथा ज्येष्ठ नेता शरद पवार का 80वां जन्मदिन 12 दिसंबर को होने जा रहा है और शरद पवार के जन्मदिन के निमित्त मुंबई में होने वाले कार्यक्रम का सीधा प्रसारण चंद्रपुर जिले के 15 तहसीलों में किया जाने वाला है। और इस संदर्भ में विस्तारपूर्वक जानकारी देने हेतु बीते दिनों शहर में एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में राष्ट्रवादी कांग्रेस के ग्रामीण जिला अध्यक्ष राजेंद्र वैद, राष्ट्रवादी कांग्रेस के शहर जिला अध्यक्ष राजू कक्कड़ के साथ राष्ट्रवादी कांग्रेस के ज्येष्ठ नेता एडवोकेट बाबा साहब वासाड़े, मोरेश्वरराव टेमुर्डे के साथ राष्ट्रवादी कांग्रेस के अन्य नेता तथा पदाधिकारियों की उपस्थिति थी। वहीं संदर्भ में विस्तारपूर्वक जानकारी राष्ट्रवादी कांग्रेस के जिलाध्यक्ष राजेंद्र वैद ने पत्रकारों को दी। तो सुनिए इस संदर्भ में उन्होंने क्या कहा। राष्ट्रवादी पक्षाचे आमचे सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा 80वा वाढदिवस येत्या 12 डिसेंबरला होऊ घातला आहे। या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी विविध उपक्रम, समाजोपयोगी आणि जनतेच्या हितार्थ असे वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर यांचं आम्ही आयोजन करत असतो। परंतु यंदा आदरणीय पवार साहेब मुंबईवरून हा कार्यक्रम होणार आहे मुंबईला, आणि कोणत्याही नेत्यांनी, महाराष्ट्रातले सर्व मंत्री असतील, वरिष्ठ नेते असतील, हे मुंबईला न जाता या ठिकाणी मुंबईवरून ते मार्गदर्शन करणार आहे। सगळे आपापल्या जिल्ह्यांमध्ये सगळे मंत्री आणि नेते राहणार आहेत आणि त्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण, मुंबईवरून होणाऱ्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात होणार आहे। तालुका स्तरावर आम्हाला एक 500-500 कार्यकर्ते आणि पवार साहेबांना मानणारा जो वर्ग आहे त्या सर्वांना तालुक्याच्या स्तरावर आम्ही एकत्र करणार आहोत। जवळपास 500-500 लोकांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। 500 ते 1000 लोक चंद्रपूरला बुरडकर मंगल कार्यालय जे नागपूर रोडला आहे त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे राजुरा, बल्लारपूर पूर्ण 15ही तालुक्यांमध्ये आम्ही मोठमोठे हॉल आणि काही ठिकाणी हॉल नाही आहे, जसं जेवतीला त्या ठिकाणी मंडप टाकून त्या ठिकाणी आम्ही हे अरेंजमेंट, मोठा 8x12चा एक LCD स्क्रीन आणि तिथे डायरेक्ट इंटरनेटच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण, या ठिकाणी व्हर्च्युअल रॅली होणार आहे। पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी यांना त्या तालुक्यामध्ये उपस्थित राहण्याचा आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे। या कार्यक्रमाला औरंगाबादवरून किंवा बीडवरून धनंजय मुंडे साहेब, पुण्यावरून उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, जळगाववरून नुकतेच भाजपातून राष्ट्रवादीत आलेले एकनाथराव खडसे साहेब, असे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून जुळणार आहेत। ते देखील मार्गदर्शन करणार आहे, पवार साहेबांना शुभेच्छा देणार आहे। त्याचप्रमाणे सगळे मंत्रिमंडळसुद्धा आपापल्या जिल्ह्यांमध्ये, मुंबईला न राहता आपापल्या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहे। याच्यात लोकांच्या काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर ते डायरेक्ट आपापल्या तालुक्यातनं ते जनतेला विचारणार, आपलं या सर्व मंत्रिमंडळाला आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांना विचारणार आहे। प्रांताध्यक्ष आमचे जयंत पाटील साहेब हे सुद्धा यांच्याच पुढाकाराने हा नवीन प्रयोग महाराष्ट्रातल्या 1 लाख कार्यकर्त्यांशी थेट संपर्क करण्याचा हा कार्यक्रम आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यात, सगळ्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या 15 तालुक्यांमध्ये आणि महाराष्ट्रातले जेवढे तालुके असतील प्रत्येक तालुका स्तरावर या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये 1000 ते 500 लोक, आता पश्चिम महाराष्ट्र तिकडे तर 2-2, 3-3 हजार कार्यकर्ते या व्हर्च्युअल रॅलीला उपस्थित राहणार आहे। आम्हाला 500-1000 लोकांचं टार्गेट दिलेलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही सगळी आमची तयारी झालेली आहे। आणि जो पवार साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता असेल, आम नागरिक असेल, त्यांनी ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन पवार साहेबांचं मार्गदर्शन, काही छगन भुजबळ साहेब नाशिकवरून त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे, असे सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपापले विचार मांडणार आहेत। त्या सगळ्यांचे विचार ऐकण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या आणि आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व गणमान्य लोकांनी आपलं त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं। चंद्रपूरला बुरडकर सभागृह, नागपूर रोड इथे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे।